गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इयत्ता 8वीतून 9वीच्या वर्गात आपण सर्व विद्यार्थ्यांचं प्रथमतः हार्दिक स्वागत. आपण सर्वजण 8वी उत्तीर्ण होऊन 9वीच्या वर्गात आलात आणि शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता 9वी मधील इंग्रजी विषयाचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पहिल्या तासासाठी फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर हा घटक पाहूया. एकंदरीत 8वी आणि 9वी या दोन इयत्तांच्या मूल्यमापनामध्ये फरक आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा आराखडा, ज्याला आपण म्हणतो फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर, कसा आहे, किती प्रश्न आहे, त्या प्रत्येक प्रश्नाला किती गुण आहे हे आपण पाहूया. मित्रांनो, फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर म्हणजे आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याला ऍक्टिव्हिटी शीट असं संबोधलं जातं, म्हणजे कृती पत्रिका मराठीतून आपण त्याला म्हणतो. तर सुरुवातीला आपण पाहूया आपली मूल्यमापन जे आहे ते एकूण 100 गुणांचं आणि या 100 गुणांमध्ये 80 मार्क हे लेखी परीक्षेसाठी तर 20 मार्क हे तोंडी परीक्षेसाठी. या ठिकाणी आपण 80 मार्काची जी लेखी परीक्षा आहे त्याचा विचार करूया. लेट अस सी द फॉर्मॅट ऑफ क्वेश्चन पेपर. सेक्शन फर्स्ट इज लँग्वेज स्टडी and this section carries 10 marks. Question first is do as directed, and there is instruction in the bracket attempt unit 4. This activity carries, this sub question carries 8 marks. कंसामध्ये सूचना दिलेली आहे attempt any 4, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 6 बिट्स दिलेले आहेत, त्यापैकी 4 सोडवायचे. प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला 2 गुण आहेत. प्रश्न पहिला लँग्वेज स्टडी मध्ये जो बी उपप्रश्न आहे तो आहे डू ॲज डायरेक्टेड, त्याला मार्क आहे 2. इथेही या ठिकाणी 2 ऍक्टिव्हिटीज आहेत, पण या दोन्ही ऍक्टिव्हिटीला या ठिकाणी विकल्प आहे, ज्याला आपण ऑर म्हणतो, आणि प्रत्येकी 1 गुण आहे. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेतील पहिला जो प्रश्न आहे लँग्वेज स्टडीचा त्याला 10 गुण आहे. याचं सविस्तर या प्रश्नाचं स्वरूप आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा झाल्यानंतर पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेतील जो दुसरा प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. सेक्शन सेकंड, that is textual passages. This section carries 20 marks. टेक्स्च्युअल याचा अर्थ आपण याला सीन पॅसेजेस असंही म्हणतो. सीन पॅसेजेस याचा अर्थ आपल्या पाठ्यपुस्तकातील 2 परिचय या सेक्शन किंवा या प्रश्ना अंतर्गत आपल्याला विचारले जातात. प्रश्न दुसरा येईल. इथं प्रश्न दिलेला असतो, रीड द पॅसेज and do the activities. या प्रश्नासाठी आपल्याला 10 गुण आहेत आणि या प्रश्नाखाली असणाऱ्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या A1 याला आपण म्हणतो सिंपल फॅक्च्युअल, याला 2 मार्क आहेत. A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, याला 2 गुण आहेत. A3 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी,
A4 activity based on contextual grammar, याला दोन गुण आहेत आणि A5 activity based on personal response. आता ऍक्टिव्हिटी आपण थोडक्यात याचं स्वरूप पाहूया. सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी जो परिच्छेद दिलेला आहे त्या परिच्छेदाशी जो पाठ्यपुस्तकातील दोन परिच्छेद येणार आहे त्यातला पहिला प्रश्न दुसरा ए मध्ये एक परिच्छेद येणार आहे आणि त्यासाठी विचारल्या जाणाऱ्या ऍक्टिव्हिटीचं स्वरूप हे असं. सिंपल फॅक्च्युअल या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्याला कोणकोणते प्रश्न प्रकार येऊ शकतात तर स्टेट फेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स दोन गुणासाठी, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा फिल इन द ब्लँक्स. त्यानंतर A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो तर याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वेव, सिक्वेन्सिंग द ऑर्डर जे जंबर्ड ऑर्डर त्या पॅसेज मध्ये जे घटनाक्रम आहे किंवा वाक्य ते दिलेले असतात जंबर्ड ऑर्डर मध्ये त्याला आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे त्यासाठी सिक्वेन्सिंग द ऑर्डर या प्रकारची ऍक्टिव्हिटी येऊ शकते. त्याच पद्धतीनं एखाद्या वेळेला कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला डब्ल्यूएच प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. ऍक्टिव्हिटी A3 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी याचा अर्थ शब्दसंग्रह किंवा शब्दसाठा, शब्दांचा भरणा. या ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्याला जे प्रश्न विचारले जातात ते या प्रकारे असतात. मेक द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, मेक द ऍडजेक्टिव्ह फॉर्म्स, match A with B, find out the adjectives from the passage किंवा give antonyms ज्याला आपण opposite words म्हणतो किंवा give synonyms किंवा similar words अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीचा समावेश या A3 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी या अंतर्गत होऊ शकतो. A4 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन कॉन्टेक्स्चुअल ग्रामर ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्याला या जो परिच्छेद दिलेला असेल त्या परिच्छेदावरील वाक्य दिलेली असतात आणि त्या वाक्याच्या शेवटी कंस सूचना दिलेल्या असतात. उदाहरण आयडेंटिफाय द टेन्स, चेंज द टेन्स, ऍड अ क्वेश्चन टॅग, चेंज द व्हॉइस अशा प्रकारे. याचा अर्थ ग्रामरशी संबंधित हा प्रश्न. आणि ऍक्टिव्हिटी A5 ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पर्सनल रिस्पॉन्स ज्याला म्हणतो स्वमत प्रकट करणे म्हणजे त्या परिच्छेदावर जो प्रश्न विचारलेला असतो त्या प्रश्नाशी रिलेटेड आपल्याला आपलं वैयक्तिक मत 2 ते 3 वाक्यामध्ये या ठिकाणी लिहावं लागेल. याच्यासाठी आपल्याला 2 गुण. यातला प्रश्न जो दुसरा बी आहे तो अशाच प्रकारचा आहे. रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. आणखी एक परिच्छेद विचारला जातो. फक्त त्यावेळेला या ऍक्टिव्हिटीच्या अगोदर असणारं जे प्रश्नाचं नाव आहे ते बदलणार आहे. ऍक्टिव्हिटी A1 च्या ऐवजी B1, B2, B3, B4 आणि B3 आणि गुण सुद्धा समान आहे. अशा प्रकारे प्रश्नपत्रिकेतील आपल्या पाठ्यपुस्तकावरील जे 2 परिच्छेद विचारले जातात सीन पॅसेजेस त्याचं स्वरूप अशा प्रकारे एकूण 2 पॅसेज एका परिच्छेदाला 10 मार्क आणि दुसऱ्या परिच्छेदाला 10 मार्क. यानंतर आपण प्रश्नपत्रिकेतील तिसरा प्रश्न कशा प्रकारचा असतो त्याचं स्वरूप काय आहे ते पाहूया. सेक्शन 3 poetry. This section carries 10 marks. Question 3A. Poem for comprehension.
5 marks are given for this sub question. And question 3b, poem for appreciation. This sub question carries 5 marks. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा किंवा सेक्शन तिसरा जो आहे तो पोएट्री म्हणजे काव्य विभागाशी रिलेटेड आहे. याला 10 गुण आहेत. त्याच्यामध्ये जो प्रश्न तिसरा जे आहे पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन करण्यासाठी जी कविता दिलेली आहे त्याच्यावर जे प्रश्न आहेत त्याला 5 गुण आहेत आणि पोएम फॉर ॲप्रिशिएशन साठी 5 गुण आहेत. प्रथम आपण या ठिकाणी पोएम फॉर कॉम्प्रिहेन्शन याच्यासाठी जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कशा प्रकारच्या असतात ते आपण पाहूया. इथं वर प्रश्न दिलेला असतो, रीड द पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटीज. त्यामध्ये even ज्याला आपण म्हणतो सिंपल फॅक्च्युअल 2 गुणांसाठी, E2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल 2 गुणांसाठी आणि E3 पोएटिक डिव्हाइस 1 गुणांसाठी प्रश्न विचारले जातात. आता सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी अंतर्गत कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तर त्यामध्ये खालील प्रश्नांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. कंप्लीट किंवा 2 नंबर, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस बाय चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे योग्य पर्याय शोधून खालील वाक्य पूर्ण करा. किंवा स्टेट वेदर यू एग्री और डिसएग्री. खालील वाक्याशी किंवा विधानाशी तुम्ही सहमत किंवा असहमत आहात ते स्पष्ट करा. त्यानंतर A2 ऍक्टिव्हिटी मध्ये कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश होतो तर याच्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग वे, त्यानंतर मॅच द एक्सप्रेशन इन कॉलम A विथ देअर मीनिंग इन कॉलम B. त्याच प्रकारे या A2 ऍक्टिव्हिटी मध्ये कधी कधी WH प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि A3 जो आहे पोएटिक डिव्हाइस ऍक्टिव्हिटी अंतर्गत आपल्याला फाइंड द प्लेस ऑफ रायमिंग वर्ड्स या प्रश्नासाठी जी कविता दिलेली आहे त्या कवितेमध्ये असणाऱ्या यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांची यादी करा किंवा उदाहरण द्या. हा एक प्रश्न येऊ शकतो. किंवा एखाद्या वेळेला तिथं जे दिलेले शब्द आहेत गिव्ह युअर ओन रायमिंग वर्ड्स म्हणजे दिलेल्या शब्दासाठी आपण स्वतःचे यमक अलंकार साधणारे शब्द लिहा. त्याच्यासाठी आपल्याला 1 मार्क. आता यानंतर प्रश्न तिसरा बी मध्ये पोएम फॉर ॲप्रिशिएशन. पोएम फॉर ॲप्रिशिएशन याला गुण आहेत 5. आणि इथं प्रश्न दिलेला असतो की रीड द फॉलोइंग पोएम, रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग पॉइंट्स. इथं या ठिकाणी कविता दिलेली असते आणि जे पॉइंट दिलेले आहेत त्या पॉइंटच्या आधारे आपल्याला या कवितेचं रसग्रहण करावं लागेल. त्यातला पहिला मुद्दा आहे टायटल म्हणजे कवितेचं शीर्षक काय त्याला आपल्याला अर्धा गुण आहे. त्यानंतर 2 द पोएट या दिलेल्या कवितेचे कवी कोण आहे हे जर आपण नमूद केलं तर आपल्याला अर्धा गुण मिळेल. त्यानंतर 3 द राईम स्कीम याच्यासाठी आपल्याला 1 गुण आहे. दिलेली ही कविता कोणत्या राईम स्कीम मध्ये मोडते हे आपल्याला लिहावं लागेल. किंवा एखाद्या कवितेमध्ये राईम स्कीम नसेल तर ती कविता 3 वर्स आहे का हे आपल्याला जर नमूद केलं तर आपल्याला 1 गुण मिळेल. त्यानंतर 4
फिगर ऑफ स्पीच, म्हणजे त्या कवितेमध्ये असणारे जे अलंकार आहेत त्यापैकी कुठल्याही एका अलंकाराचं नाव लिहिलं तर आपल्याला 1 गुण मिळेल. आणि 5वा मुद्दा यातला आहे तो म्हणजे सेंट्रल आयडिया, याला 2 गुण आहेत. ज्या आपण म्हणतो आणि वी हॅव टू राईट द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इन 2 to 3 लाईन्स, म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्या स्वतःच्या भाषेत 2 ते 3 ओळीमध्ये लिहावी लागेल. यासाठी आपल्याला 2 गुण मिळतील. अशा प्रकारे आपण प्रश्न 3रा पाहिला. त्यातला जो ए आहे तो पोएम फॉर कॉम्प्रेन्शन 5 गुणांसाठी, आणि बी जो आहे तो बी आहे पोएम फॉर ॲप्रिशिएशन 5 गुणांसाठी. अशा प्रकारे आजच्या या तासात आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेतील प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा पाहिला. एकदा आपण या ठिकाणी प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा अगदी ओढवत्या पद्धतीनं एकदा रिवाइज करूया. प्रश्न पहिला लँग्वेज स्टडी. प्रश्न पहिला ए लँग्वेज स्टडी. बी लँग्वेज स्टडी 2 गुण. प्रश्न दुसरा ए पॅसेज फॉर we may see seen passage for comprehension. 10 marks. B seen passage for comprehension 10 marks. Question 3 A poem for comprehension 5 marks. And B poem for appreciation 5 marks. In this way we have seen question number first, second and third. Question first carries 10 marks, question second carries 20 marks, and question third carries 10 marks. Today we will stop here, and in the next period we will see the remaining questions, that is question 4th, 5th, 6th and 7th. Thank you.